डोंबिवली MIDC फेज 2 मधील इंडो अमाइन्स या कंपनीला भीषण आग लागली। महिन्याभरात डोंबिवली MIDC तील कंपनीला आग लागल्याची ही दुसरी मोठी घटना। डोंबिवली MIDC तील इंडो अमाइन्स कंपनीच्या आगडोंबाने अनेक प्रश्न उपस्थित झाले। तेवीस मे 2024 या दिवशी डोंबिवली MIDC अशा भीषण स्फोटाने हादरली। अमुदान कंपनीतल्या स्फोटामुळे 13 कामगारांचा मृत्यू झाला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची घोषणाही केली। एक उच्चस्तरीय चौकशी आपण यामध्ये करू आणि उच्चस्तरीय चौकशीमध्ये जे जे काही दोषी आढळून येतील त्या सर्वांवर या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल। शेवटी लोकांच्या जीविताशी कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही। पण एका कंपनीतील स्फोटाची धग शांत होत नाही। तोच डोंबिवली MIDC पुन्हा एकदा आगडोंब उसळलाय। त्यामुळे गेल्या 20 दिवसात शासन आणि प्रशासनानं नेमकं काय केलं असा प्रश्न आता विरोधक उपस्थित करतायत। सगळ्या MIDC मधून शिंदे सेनेचे लोक किती हप्ते गोळा करतात त्याचे आकडे आता द्यावे लागतात। किती बेकायदेशीर कामं तिकडे सुरू आहेत आणि पोलिसांपासून शिंदे सेनेच्या लोकांपर्यंत लाखो कोट्यवधीचे हप्ते महिन्याला कसे जातात एकदा तुम्ही तपासून घ्या। डोंबिवली MIDC मध्ये 700हून अधिक कंपन्या आहेत। त्यामध्ये 126 टेक्सटाईल तर 156 केमिकल कंपन्या आहेत। उर्वरित कंपन्या या इंजिनिअरिंग किंवा इतर प्रकारच्या आहेत। इथल्या कंपन्यांमुळे वारंवार स्फोटांच्या घटना घडत असतात। 23 मेला अमुदान कंपनीतील स्फोटानंतर पुन्हा एकदा इथल्या धोकादायक केमिकल कंपन्यांच्या स्थलांतराची आश्वासनं सत्ताधाऱ्यांनी दिली होती। पण ही आश्वासनं आता हवेत विरली आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय। या ज्या केमिकल कंपन्या आहेत ह्या स्थलांतरित आपल्याला बाहेर ज्या करायच्या होत्या त्यासाठी जागा अवेलेबल नव्हती, परंतु या वर्षभरामध्ये या परिसरामध्ये जागा आपण अवेलेबल केलेली आहे। आचारसंहिता असल्यामुळे जागेचं वाटप झालेलं नाही। 4 तारखेनंतर या जागांचं वाटप होईल आणि ज्या धोकादायक कंपन्या आहेत केमिकल कंपन्या आहेत ह्या डोंबिवलीवासियांची जी मागणी आहे शिफ्ट करायचं त्याच्यावर धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि ती कारवाई 4 तारखेनंतर आम्ही सुरू करू। इंडस्ट्रियल मिनिस्टर उद्योग मंत्री यांच्याशी बोलणं माझं झालेलं आहे। जे हेझार्डस कंपनीज आहेत त्या हेझार्डस कंपनीला ज्या आहे सगळ्यांचीच मागणी आहे, लोकांची मागणी आहे, लोकप्रतिनिधींची मागणी आहे की इथून निवासी विभागामधून जे आहे ते बाहेर A, B, C कॅटेगरी करून जे आहे ते शहराच्या बाहेर जे स्थलांतरित करण्यात यावे। डोंबिवलीत प्रत्येक 3 महिन्यानंतर कंपन्यांमध्ये आगीच्या घटना घडतायत, ज्यात कामगारांचे बळी जात आहेत। त्याचवेळी MIDCला लागून असलेल्या रहिवाशांचंही अतोनात नुकसान होत आहे। 26 मे 2016 साली प्रोबेस कंपनीत स्फोट झाला। त्यात 20 जणांचा मृत्यू झाला तर 500हून अधिक गंभीर जखमी झाले। ऑगस्ट 2017 मध्ये फेज 2 मधल्या इंडो अमाइन्स कंपनीत स्फोट झाला। नोव्हेंबर 2017 मध्ये एलिफिन या कंपनीत कॉम्प्रेसरचा स्फोट झाला। त्यात 2 कामगार जखमी झाले। सप्टेंबर 2018 मध्ये आर्स फार्म लॅब कंपनीत स्फोट झाला। काही इमारतींच्या काचा फुटल्या। ऑगस्ट 2020 मध्ये फेज 2 मधील अंबर रासायनिक कंपनीत स्फोट झाला। डिसेंबर 2023 मध्ये VCM पॉलीयुरोथिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत स्फोट झाला। केमिकलनं भरलेल्या ड्रमच्या या स्फोटात कामगार जखमी झाले। त्यानंतर 23 मे 2024 ला अमुदान या केमिकल कंपनीत स्फोट झाला। त्यात 13 जणांचा मृत्यू झाला तर 64 जण जखमी झाले। तसंच मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय। आधी अमुदान कंपनी आणि आता अवघ्या 20 दिवसात इंडो अमाइन्स कंपनीतही आगडोंब उसळल्यानं हे थांबणार कधी असा सवाल करत विरोधकांनी शासन प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे। तर सत्ताधारी पुन्हा आश्वासन देण्यात धन्यता मानतायत।
प्रशासनाने कुठली कारवाई त्या कंपनीच्या मार्फत केलेली नाही, त्यांच्यावर झालेली नाही, अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारे. आणि आज इथे तर चित्र एवढं विचित्र आहे की एकही जो आपण म्हणतो मोठा अधिकारी किंवा पदाधिकारी असायला पाहिजे तो कोणी इथे नाहीये. कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाहीये इथे उभं राहून. आज नागरिक तिथे वाट बघतात, शाळा आहे आजूबाजूला, परंतु कोणालाही लोकांच्या जीवाची पडलेली नाहीये असं एकूण चित्र दिसतंय. आणि मला असं वाटतं हे चित्र अतिशय भयानक आहे. बघा, ह्यावर हे प्रकार कसे बंद होतील यावर आदरणीय आमचे रवी चव्हाण साहेब असतील, उद्योग मंत्री आमचे उदय सामंतजी असतील, या सगळे लोक फार बारकाईने लक्ष ठेवत आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीची आगी लागू नये, लोकांना जीव म्हणजे काय त्रास होऊ नये, या दृष्टिकोनातून आमचे सरकार निश्चितपणे तरी पावलं उचलत आहेत एवढं विश्वासाने सांगतो. डोंबिवली MIDCतील वारंवार घडणाऱ्या स्फोटांमुळे हा परिसर ज्वालामुखीच्या तोंडावर असल्याचा भास होतो. कंपन्यांमध्ये स्फोट होतात, त्यात कामगारांचे बळी जातात, परिसरातील घरांचं अतोनात नुकसान होतं. या घटनांमुळे संपूर्ण डोंबिवलीकरांवर भीतीचं सावट गडद झाल्याचं दिसतंय. त्यामुळे शासनानं केवळ कागदी घोडे न नाचवता डोंबिवली MIDCत केमिकल कंपन्यांच्या स्थलांतराचा मुद्दा गांभीर्यानं घेण्याची गरज व्यक्त होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.